250 पोलीस स्टेशनला निवेदन दिलतं. मी काय म्हणलं होतं माहितीये? मुंबईला गेले, चॉकलेट खाऊन आले, शेतकऱ्यांच्या नावावर सांगा किती कोटी घेतले. मी उगाच म्हणलं नव्हतं, माझ्याकडे प्रूफ आले होते म्हणून, आणि आज ते सत्य झालं. बच्चू कडू आज शिंदेच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी दाखल करणार सूत्रांची माहिती. पुढील 6 महिन्यात बच्चू कडूंना मंत्रिपदासह मोठी जबाबदारी मिळणार असल्याचीही सूत्रांची माहिती. झालं, कर्जमाफीचं आश्वासन गेलं चुलीमध्ये. शेतकऱ्यांच्या हातामध्ये निकष आणि पात्रता शब्द लावून गाजर दिलं. कर्जमाफीही गेली, शेतकऱ्यांच्या नावाने केलेलं आंदोलनही गेलं. आणि माझी त्या प्रत्येक कार्यकर्त्याला आता एक प्रश्न आहे. तुम्ही 250 पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माझ्या विरोधात जे निवेदन दिले होतं प्रहार पक्षाच्या नावानं, तो पक्षच आता गायब होणार आहे आणि सत्तेमध्ये विलीन होणार आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण शेतकरी, मजूर, दिव्यांगासाठी हाती घेणार आहोत. समजलं मी कशासाठी म्हणलो होतो? मुंबईला गेले, चॉकलेट खाऊन आले. तेव्हा बी चॉकलेट खाल्लं ना. आता तेव्हा आश्वासन भेटलं होतं विधान परिषदेचं, मंत्रिपदाचं, ते बी भेटलं. आणि अजून एक किस्सा होता याच्यामध्ये, जी मुंबईच्या LIC ऑफिसच्या बाजूला मंत्रालयाच्या जवळ जे एका दुसऱ्या छोट्या पक्षाचं कार्यालय होतं, त्या कार्यालयाची डील पण होती. त्याचे कागद मी माझ्याकडे. उगाच नव्हतं म्हणलं राजा हो. शेतकऱ्यांनो, समजलं तुमच्या भावनांचा खेळ? हो, विधान परिषद भेटली, 6 महिन्यात मंत्रिपद पण भेटणार, आणि त्याच्यासाठी अख्खा पक्ष विलीन केला. जो पक्ष सर्वसामान्य माणसाच्या जीवावरती, शेतकऱ्यांच्या नावावरती, अपंगांच्या नावावरती उभा केला होता. जेव्हा खरं बोलल्या गेलं तेव्हा मानसिक प्रचंड त्रास दिला गेला. नवे हे घरापर्यंत पण आले होते. यांनी मारून टाकायच्या धमक्या दिल्या होत्या, कारण की मी खरं बोललो होतो. आणि ते खरं, ते सत्य आज जनतेसमोर आहे. जनतेनेच सांगावं माझं काय चुकलं होतं. तर मंडळी, हे आहेत रविराज साबळे. बच्चू कडू यांना त्यांनी पुन्हा एकदा डिवचलेलं आहे. बच्चू कडू यांच्या राजकीय भूमिकेवर त्यांनी जोरदार असा प्रहार केलेला आहे. शेतकरी हितापेक्षा सत्तेला महत्त्व दिल्याचा आरोप यावेळेस साबळेंनी केलेला आहे. बच्चू कडू यांच्यावरती राजकीय हल्लाबोल करण्यात आलेला आहे. मुंबईला गेले आणि चॉकलेट खाऊन आले असं ते मागे म्हणाले होते, ज्यावेळेस बच्चू कडू यांनी आंदोलन केलं होतं. आणि त्या आंदोलनाच्या दरम्यान त्यांची आणि बच्चू कडूंची काही शाब्दिक पडझड झाली होती. आणि त्यानंतर त्यांनी मुंबईला गेले आणि चॉकलेट खाऊन आले. हे प्रकरण अत्यंत तापलेलं होतं. महाराष्ट्रात भरपूर या प्रकरणावरनं राजकीय उहापोह झाला. खूप साऱ्या व्हिडिओज आणि एकमेकांवरती चिखलफेक करण्यात आला. तर त्यानंतर आता बच्चू कडू यांनी ज्या वेळेस एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, त्यावरती रविराज साबळे यांनी चांगलीच टीकेची झोड केलेली आहे. मुंबईला गेले, काजू खाऊन आले की चॉकलेट खाऊन आले, शेतकऱ्यांच्या नावावर किती कोटी घेतले याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असं यावेळेस आता रविराज साबळे म्हणतात. कर्जमाफीचं आश्वासन चुलीत गेलं आहे का? शेतकऱ्यांना फक्त निकष आणि पात्रता दिली आहे का? हे फसवणुकीचे तुमचे मुद्दे आहेत, असं रविराज साबळे म्हणतात. सामान्य माणूस, अपंग आणि मजुरांच्या जीवावर उभा केलेला पक्ष स्वार्थासाठी तुम्ही संपवून टाकलाय, असे देखील ते यावेळेस म्हणतात. सत्य बोलणाऱ्यांना तुम्ही धमक्या देतायत, मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करतायत, आणि हे सगळे फसवणुकीचे तुमचे मुद्दे आहेत, असं रविराज साबळे यांचं म्हणणं आहे. तर मंडळी, राजकीय तडजोड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. विधान परिषद उमेदवारी आणि 6 महिन्यात मंत्रिपदाचं आश्वासन त्यांना दिलं गेलं आहे. त्यामुळे स्वतःचा पक्ष संपवून तुम्ही शिवसेनेत गेलेले आहात. आणि मुंबईला जसं तुम्ही जाऊन चॉकलेट खाऊन येता, तसं तुम्ही आता पक्ष देखील संपवून टाकलाय, असं यावेळेस रविराज साबळेंचं म्हणणं आहे. या व्हिडिओमध्ये वक्त्याने आमदार बच्चू कडू यांच्यावर राजकीय स्वार्थासाठी प्रहार पक्ष आणि शेतकऱ्यांच्या हिताचा बळी दिल्याचा गंभीर असा आरोप केलेला आहे. सत्तेसाठी आणि मंत्रिपदासाठी त्यांनी शिवसेनेत विलीन होण्याचा निर्णय घेतल्याचं सांगत हा सर्वसामान्यांचा विश्वासघात असल्याचं यावेळेस म्हटलेलं आहे. तर रविराज साबळे यांच्या दाव्यानुसार बच्चू कडू यांनी विधान परिषदेची उमेदवारी आणि आगामी 6 महिन्यात मंत्रिपद मिळवण्यासाठी मोठी राजकीय तडजोड केलेली आहे, असं ते म्हणतात. मुंबईला गेले आणि चॉकलेट खाऊन आले या उपमेतून त्यांनी कडू यांच्यावरती टीका केलेली आहे.
प्रहार पक्ष आता शिवसेनेच्या शिंदे गटाच्या धनुष्यबाण चिन्हात विलीन होणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे. हा निर्णय केवळ वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी घेतला गेल्याचा आरोप रविराज साबळेंनी लावलेला आहे. शेतकरी, मजूर, दिव्यांगांच्या नावावर उभा राहिलेला प्रहार पक्ष आता केवळ सत्तेच्या राजकारणामध्ये अडकलेला आहे असं परखड मत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. म्हणजे रविराज साबळे यांचं हे मत तुम्ही तर ऐकलं. याबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.